नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण शेअर मार्केटचे बेसिक पाहिले. चला तर आज आपण बघूया NSE, BSE आणि SEBI म्हणजे काय. NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि यांना दोघांनाही नियंत्रित आणि त्यांना रूल बनवते ते म्हणजे SEBI. SEBI म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. त्यांना आपण BSE बद्दल बघूया. BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. हे भारतातील एक आधुनिक आणि आशिया खंडातील सर्वात जुना शेअर मार्केट आहे. यांची स्थापना 1875 मध्ये झाली. यांचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे. येथे 5000 पेक्षा जास्त कंपन्यांचे शेअरची खरेदी आणि विक्री केली जाते. BSEचे मुख्य इंडेक्स म्हणजे सेन्सेक्स. यात टॉपच्या 30 कंपन्यांचे शेअर्स आहेत. NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. हे सुद्धा BSE प्रमाणे भारतातील सर्वात मोठे शेअर मार्केट आहे. यांची स्थापना 1992 मध्ये झाली. यांचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे. येथे हजारोपेक्षा जास्त कंपन्यांचे शेअरची खरेदी विक्री केली जाते. NSEने पूर्ण मार्केट डिजिटल केलेले आहेत आणि NSEचा मुख्य इंडेक्स आहे निफ्टी 50. यात टॉपच्या 50 कंपन्यांचे शेअर्स आहेत. सेबी म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. सेबी ही शेअर मार्केटची पोलिसच आहे असे समजा. सेबीचे काम काय? सेबी ही इन्व्हेस्टरचे रक्षण करते, शेअर मार्केटचे नियम बनवते, फ्रॉडपणा टाळते आणि कंपनी आणि ब्रोकरवर लक्ष ठेवते. फसवणूक झाली तर ॲक्शन घेणे. समजा एखादी कंपनीने चुकीची माहिती देऊन शेअर्स विकले तर त्याला लगेच ॲक्शन किंवा तिची ट्रेडिंग बंद करते. BSE आणि NSE या दोघांनाही सेबीचे नियम लागू होतात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय त्याबद्दल बोलू.